गावाले महिला निश्चित लगे वाळवची दुकान एक कोलार आणि शेती दुकान. आता आपण सातेरी कोल्हापूरमधील शंभू महादेवाचं एक ठिकाण सातेरी येथे आलेलो आहोत. सातेरी हे करवीर तालुक्यामध्ये बिडशेत गावाच्या पुढं 20 किलोमीटर अंतरावर साधारण अंदाजे म्हणते मी, एक्झॅक्टली नाही माहिती. तर हे मंदिर पूर्ण डोंगरावर असं आहे. खूप सुंदर मंदिर आहे आणि त्यात महाशिवरात्रीनिमित्त आज खूप गर्दीसुद्धा आहे. तुम्ही बघत आहात खूप सुंदर हे चालू आहे आणि हे डोंगरावर मंदिर आहे. पण आबालवृद्धापासून ते सगळे लहान मुलांच्यापासनं ते अगदी वयस्कर लोकांच्यापासनं अगदी श्रद्धाभावे हे लोक दर्शन घेत आहे. तुम्ही बघता ह्या पॉईंटवर ते मंदिर आहे इथे. इकडे जाण्याचा मार्ग जो आहे तो अतिशय रुंद आहे. एक छोटेसा जिना आहे, हे बघत आहात तुम्ही. हा छोटासा जिना आहे आणि या जिन्यावरून एक एक करून लोक वर दर्शनासाठी जात आहेत. श्रद्धाभाव यातून दिसत आहे आणि इतकं सुंदर वातावरण आहे. इथून खाली जर तुम्ही बघितला तर पूर्ण कोल्हापूर दिसतं आणि आपण पूर्ण पीक पॉईंटवर आहोत. तुम्ही बघत आहात की अगदी लहान लहान मुलांच्या पासून हे बघा, या लहान लहान मुलांच्यापासून ते अगदी वयस्कर लोकांच्या पर्यंत इथं तुम्हाला श्रद्धाभाविक दिसतील. चला चला पाय उचला जरा पुढचा काय मामा. आज इथं महाशिवरात्रीनिमित्त महाप्रसाद सुद्धा ठेवलेला आहे. भाविकांना प्रसाद घेऊन मगच दर्शन दिलं जात आहे. बघा, हा परिसर पूर्ण पीक पॉईंटवर आहोत आपण. इथून खाली सगळं पूर्ण डोंगर दऱ्या आणि त्यातून ते कोल्हापूरमधला करवीर तालुका आपण बघत आहोत. हे बघा, आजींना आता चक्कर आली होती पण तरी पण त्या श्रद्धेनं शंभू महादेवाने त्यांना वरपर्यंत बोलवलं. त्यामधूनच जात होत्या. ते पिंडीवर डाळ घालायला वगैरे देत नाहीत का आता? फक्त लांबून हे करायचं. मग आता इथंच देऊ काहीतरी काय पण ते मी पिंडीवर जराच घेतलेलं. अन्नदानला जास्त जराच आहे हो, ते जास्त तर द्यायला पाहिजे. हाय काय बघा व्यवस्थित. थँक्यू. नाव काय जरा आणले ना आणि एवढंच दिसते.
थँक्यू. तुम्ही बघत आहात हे खूप मोठ्या पीक पॉईंटवर आहे सातेरीचं मंदिर. अतिशय सुंदर आणि निसर्गरम्य नटलेला हा परिसर आणि त्याच्यामध्ये शिवभक्तांची ही रेलचेल अगदी आबाल वृद्धापासून इथं लोक म्हणजे श्रद्धेनं अतिशय मोठ्या त्या डोंगरावर आहे. पण इथला उत्साह आणि इथलं रम्य वातावरण आणि उत्साहवर्धक असलेलं श्रद्धाभाव हा आपल्याला दिसत आहे. हे बघा छोटं छोटं बाळ आणि वयस्कर लोक इथं अतिशय उत्साहानं आणि हिरहिरीनं चाललेले आहेत. हा पूर्ण कोल्हापूरचा बाहेरचा परिसर आता आपल्याला दिसत आहे. शंभो हर हर नर्मदे पार्वती पतये हर हर. हे बघा ही एक अशी प्रतिकात्मक रूपानं इथं आपल्याला शंभूचं हे स्थान दिसत आहे. अतिशय भारावलेला आज माझं मन आहे कारण महाशिवरात्रीच्या ह्या पावन पर्वावर मला सुद्धा इथं दर्शन मिळालं आणि ह्याच माध्यमातून मी तुम्हालाही हा परिसर किती रम्य आहे त्याचं सादरीकरण करत आहे. हे बघा अशा छोट्या छोट्या इथं जिने आहेत आणि या जिन्यांच्यावरून एक व्यक्ती चालू शकेल, 1 ते 2 व्यक्ती जाऊ शकतील असा हा निमुळता रस्ता आहे. तुम्ही बघत आहात किती सुंदर मस्त वातावरण आहे. सगळे श्रद्धा भाविक हे अतिशय श्रद्धेनं तळमळीनं एवढ्या उन्हाताणात सुद्धा शंकराचं कधी दर्शन होईल या आतुरतेनं हळूहळू पुढे चाललेले आहेत. इकडे अवधूत बघा हे वातावरण इतकं भुरळ घालणारं आहे की ह्या वातावरणामध्ये कधी आपण ते डोंगर चढून आलो आणि लगेचच इथं सातेरीचं मंदिर आलं असं वाटतं. पण ॲक्च्युली हे डिस्टन्स खूप लांब आहे. इथल्या प्रत्येक व्यक्तीच्या चेहऱ्यावर शंभू शंकराचं दर्शन कधी होतंय असं एक आतुरता आहे आणि त्याच्यामध्ये त्यांनी बघत नाही तर उन्हा ताणाचं एवढ्या पूर्ण पीक पॉईंटवर असून देखील श्रद्धाभावेनं आत्ता मला शंकराचं दर्शन होईल ह्या विचारानं लोक हळूहळू पुढं जात आहेत. तडाख्याचं ऊन त्याच्यावर हे डोंगरावर असलेलं महादेवाचं मंदिर आणि सामान्य माणसाची त्या शंकराचं दर्शन घेण्यासाठीची आतुरता आपल्याला जाणवत आहे. आपण बघत आहोत तेव्हा छोटी मुलगी सुद्धा अतिशय लहान म्हणजे बाळांच्यापासून ते वृद्धांपर्यंत इथं लोक दर्शन घेत आहेत. इथं जवळ असणारी जी छोटी छोटी खेडीपाडी आहेत तिथलीही लोक गावं त्या गावातली लोक अतिशय श्रद्धेनं इकडे आलेली आहेत. तुम्ही पाहत आहात तेव्हा आता इथं छानपैकी एक वाऱ्याची झुळूक आलेली आहे. त्या वाऱ्याच्या झुळुकीमध्ये एक विसावा म्हणून या श्रद्धेभावेनं शंकराचं वारं सोडण्यासारखा असा विषय आहे. खूप सुंदर वातावरण आहे. अगदी शब्दातीत जसं आपण म्हणतो ते वर्णनच करता येणार नाही इतकं भक्तिमय वातावरण इथं आपल्याला अनुभवास मिळत आहे. इथं एक छोटंसं हे उंबराचं झाड आहे. त्याला छोटे छोटे उंबर पण आलेले आहेत. खूप सुंदर असं हे ठिकाण कोल्हापूरमध्ये आहे. हे खूप लोकांना माहिती नसेल. एकदा आपण इथं अवश्य भेट द्यावी. मारून असं तुम्ही बोला. हे बघा हे आता तुम्ही वातावरण बघत असाल कोल्हापूरमधला जे का कैलास आहे म्हणतोय ते हे कोल्हापूरचं कैलास हेच असणार. नंदी इथे खाली नंदी आहे बघा. नंदीचं हे प्रतिकात्मक स्वरूप आहे. कोल्हापूरचा कैलास हा असेल हे सातेरी देवीचं डोंगर आता आपण बघत आहोत. खूप आणि खूप सुंदर आणि हे श्रद्धामय भक्तिमय वातावरण आहे बघा. किती जर तुम्ही खालचा पॉईंट बघितला आणि तो पॉईंट तर ह्या लोकांना उत्साह या लोकांचा इतका आहे
की इथं खूप म्हणजे प्रत्येकाच्या चेहऱ्यावर असं वाटतच नाही की एवढ्या लांबून आपण चालत आलो आणि एवढ्या ह्याच्यातला कुठला ताण इथं दिसत नाही आहे. सगळे भाविक अतिशय चांगल्या पद्धतीनं, अतिशय शिस्तीनं, अतिशय व्यवस्थितरित्या आणि नियमबद्धरित्या शंकराचं दर्शन घेत आहेत. खूप सुंदर वातावरण सभोवताली, अवश्य भेट द्यावी असं हे वातावरण आहे. खूप कोल्हापूरच्या खूप जनतेला हे म्हणजे सातेरीचं मंदिर माहीत नसणार आहे. नक्कीच तुम्ही ते एकदा अवश्य भेट द्या. की आपण जे कैलास मानसरोवरला जाण्याचं म्हणतोय तसं हे कोल्हापूरचं कैलास मानसरोवर म्हणजे हे सातेरी देवीचं मंदिर आहे. आता आपण पुढचं दर्शन घेऊया. हे बघा, इथं हा एक मूर्ती हे आहे, जिना आहे आणि त्या जिन्यावरून दोघं तिघं जातील अशा पद्धतीचा हा जिना अतिशय चांगलं मजबूत बांधकाम. कुठेही जात असताना भाविकांना अतिशय सुरक्षितरित्या इथंपर्यंत जी काय त्यांची रेलचेल आहे भगवंतापर्यंत पोहोचण्याचा त्यांचा जो मानस आहे तो पूर्ण करण्यात इथलं ट्रस्टसुद्धा यशस्वी झालेलं आहे. आणि एवढंसं छोटंसं जरी हे वाटत असलं ठिकाण तरी हे छोटंसं नक्कीच नाही आहे. कारण इतका भक्तिभाव आणि हे डोंगर परिसरावर असणारं ठिकाण अतिशय मनोभावे इथले जे लोक आहेत त्या प्रत्येकाच्या भक्तांवरच्या चेहऱ्यावरचा जो आनंद आहे तो अवर्णनीय आहे, शब्दातीत आहे. शांताकारम भुजगशयनम वसंतम रघुनाथनम अशी जी सहस्त्रनामावली आहे, शंकराची जी सहस्त्रनामावली आहे, कैलासनाथ शंकर त्याचबरोबर विष्णूही त्याचे रूप घेतलेलं आहे. आणि महाशिवरात्रीनिमित्त हा इतकं सुंदर वातावरण आहे. इथं मला आता एक दादा खूप छान म्हणजे मदतीला भेटलेले आहेत की ज्यांनी मला आता मी करत असताना ते आता व्हिडिओ करत आहेत आणि मी तुम्हाला व्यवस्थितरित्या खूप चांगल्या पद्धतीने इथं वर्णन करू शकले आहेत. त्या दादांचे पण आपण ब्लॉगमध्ये शेवटी त्या दादांनाही बघणार आहोत कारण त्यांचं आपल्याला आता इथं सहकार्य खूप लाभलेलं आहे. तुम्ही पण सगळे येणार भावंड्यात. मला वाटतं कैलास मानसरोवरावर कशी जाऊन आपल्याला त्याप्रमाणेच अनुभूती इथं कोल्हापूरच्या जनतेला कोल्हापूरचं जे कैलास मानसरोवर आहे ते हेच असणार आहे सातेरी. आता सुंदर संगीत भक्तिभावाची आता थोडक्यात इथं आता एक सुरुवात झालेली आहे. खूप सुंदर हे वातावरण. आमदार नरके साहेब सुद्धा आता आपल्याला भेटलेले आहेत आणि हे अतिशय चांगले आहेत. आणि आमदार साहेब सुद्धा आपलं दर्शन झालं अतिशय ह्यांच्या नियोजनाखाली आणि मार्गदर्शनाखाली आणि व्यवस्थापन अतिशय सुंदर आहे साहेब. आणि कोल्हापूरचे साहेब आपल्याला एक भेटलेले आहेत. जय महाराज साहेब. सुंदर वातावरण आहे आणि प्रत्येकाच्या या भाविकांच्या चेहऱ्यावर असलेला आनंद कुठे तो पॉईंट आहे, अक्षरशः खाली तो पॉईंट आहे. आणि खाली बघा तुम्ही लोक अगदी लहान जी लोक आहेत त्याच्याबरोबरच लहान आबालवृद्धांचा जो उत्साह आहे तो अतिशय चांगला आहे. खूप सुंदर वातावरण आहे. आणि सभोवताली जे तुम्ही आपण दर्शन घेणार आहोत गेला. लावताना श्रद्धा भाविकांच्या चेहऱ्यावरचा आनंद गगनात न मावणार आहे. लावत असताना शिवाय शंकराचं दर्शन झालं. आणि ह्या इबितासाठी इथं केलेला हा जो काही प्रवास आहे इथं इबीत लावत असताना प्रत्येक श्रद्धाभाऊ भक्ताच्या चेहऱ्यावरचा आनंद हा न
मोजण्यासारखं आहे. अतिशय सुंदर ठिकाण आहे. कोल्हापूरचं जे कैलास मानसरोवर आहे ते हे नक्कीच सातेरी देवीचं मंदिर आणि सातेरी देवाचं मंदिर जे आहे ज्याच्यासाठी केला होता इतका आणि हे डोंगरावर असणारं मंदिर, पोलीस प्रशासन, त्याचबरोबर इथले जे भाविक आहेत आणि इथले जे नियोजन आहे ते नियोजन खूप सुंदर आहे. तुम्ही बघत आहात लिंबूच्या ह्याच्यामधून ह्या एंट्रीज आहेत. तर ह्या एंट्रीजमधून सुद्धा प्रत्येक भाविक हा अतिशय शांतपणे, अतिशय म्हणजे निवांतपणे म्हणजे आपण शंकराचं दर्शन घेत आहोत. आणि एक आपली जी काही यात्रा आहे, आपल्या ज्या भावना असतात, आपले जे मनोकामना असतात, आपल्या ज्या इच्छा असतात, त्या ह्या इथंपर्यंत आल्यानंतर भाविकांना मिळणारा आनंद हा खरंच गगनात मावणारा वेगळ्यातला आहे. तुम्ही इकडे बघत आहात आणि इकडे पोलीस प्रशासनाकडून तुम्ही बघत आहात खूप सुंदर इथं हे रचना आहे. कोल्हापूरचं जर मानसरोवर आता आपण बघूया रचनेचं आता आपण स्वागत करू. हे बघा, हे मूळ मंदिर आहे. कोल्हापूर पोलीस प्रशासनाकडून केलेलं हे व्यवस्थापन आणि त्यांच्या आधिपत्याखाली चाललेलं हे अतिशय सुरळीत, नियोजनबद्ध आणि व्यवस्थितरित्या चाललेलं सगळ्यांचं दर्शन. त्याच्यामध्ये या पोलीस प्रशासनासाठी प्रत्येक मुख्य मंदिर आता आपण बघत आहोत. मुख्य मंदिर आहे. आणि या परिसरातनं असणारी इथं महाशिवरात्री निमित्त असणारी गर्दी आणि पोलीस प्रशासनाकडून उत्तम नियोजन आणि उत्तम त्यांच्याकडून हे नियोजनबद्धरित्या हे काम चालू आहे. कुठल्याही प्रकारचं ह्याच्यामध्ये गडबड किंवा घाई गडबड असं काहीच दिसत नाहीये. त्यासाठी हे खूप पोलीस सुद्धा, होमगार्ड ही लोक अतिशय परिश्रम घेत आहेत. अतिशय शांतरित्या, अतिशय सुबद्धरित्या ह्या ट्रस्टनं केलेलं काम हे नक्कीच अभिनंदनीय आहे. आणि तुम्ही बघताय की जी कुठल्याही पद्धतीचा ह्याला अनुदान वगैरे असणार नाही. आता आपल्याला एक काका भेटलेले आहेत. मी आमशीत आहे. गेले आम्ही 14/5/94 पासून म्हणजे 25 वर्षात आम्ही संघटनेचं काम या देवाचं करतो. आणि ज्यावेळेला संघटनेचं आम्ही काम केलं कुठल्या भेटेचं कोणाचं काय नाही लोकशाही आम्ही आणून कुठल्याही प्रकारच्या शासकीय अनुदानाशिवाय. आणि तुम्हाला सांगते की एवढ्या म्हणजे कोल्हापूरचं जे मानसरोवर म्हणतो आपण कैलास मानसरोवर आहे, इतका छान आनंद मी पहिल्यांदा तिथं आणि मॅडम महत्वाचं म्हणजे काय, शेत वृक्षानं पाणी आणून त्यांनी सांगतायत वृक्षानं पाणी आणलंय. आम्ही 5 जण भाऊ मातृ समाजाचा आहे. आम्ही स्वतः उभा केलंय. आणि हे नंतर आमच्या 104 म्हणजे म्हणतो कसं आहे, 60 वर्षे 55 वर्षाची मुलं आहेत आमच्या आत्ता, त्यांनी चालायच नाही. आणि सगळं अन्नदान तरच आमची तुम्हाला सगळ्यांची ओळख करून देतो आमच्या मंडळाची. आणि तुम्ही आमच्या पाठीशी राहणं फार गरजेचं आहे. आणि हे आमचं नाही, हे भाविकाचं, हे देव कुणाचा आहे, सगळ्या दुनियाचा आहे. आणि आपली म्हणणारी बी लोक येत आहेत, देव आमचा आहे. हे लोक का आलेत, स्वतःसाठी कशाबद्दल आलेत, देवासाठी आले. हे माझं म्हणून आलेत का,
मी तर काहीतरी मोडावं हे तुझं माझं मोडावं आणि आता जाणार आहे जाऊ दे पण सत्य जाऊ दे मॅडम तुम्ही सत्याचं आवाज हे बघा कुठल्याही शासकीय अनुदानाशिवाय आणि ह्यांनी स्वतः ह्यांचे जे भाविक आहेत हे स्वतः भाविक काका त्यांनी स्वतः यांचे 5 भाऊ त्यांनी खालून तिथून पाणी आणलंय तुम्ही जर बघाल तर भोवळील अशा प्रकारे एवढ्या उंचीवर आता आपण तर चूल बघायची ते तुम्हाला उपयोग खाली सगळे तर की नाही हे खूप महत्वाचं आहे आणि मी स्वतः एक सांगते अजून मंत्री येडा मारायचा आहे मॅडम येडा मारा लागतोय परतवर येतात तुमच्या सोबत मी आलो खाली पाया पडतो तुला कॅमेरा सांग शिवाय आणि सगळ्यात महत्वाचं जे आहे की इथं एक चांगलं ट्रस्ट आहे आणि त्या ट्रस्टला शासकीय अनुदानाची गरज आहे असं म्हणतात. इथलं पोलीस प्रशासन नियोजन पद्धतीने इथं काम करत आहे. सकाळी लाभलंय माझा व्हिडिओ जिल्ह्यात असावी आणि सहकारी करणारी शाहू महाराजांच्या माघारी कोणतरी जन्माला शाहू महाराज यावा तर इथे दृष्टीने यावा आणि अशी शाहू महाराज जन्माला आमच्या कोल्हापूर यावे आणि हे पाणी तुम्हाला पाहिजे जनतेसाठी पाहिजे नंतर इथं पाणी काढलेलं हे काढली सगळी या लोक आहे मंडळाला तुमचं सहकार्य पाहिजे माझा व्हिडिओ चार महिन्याचं चॅलेंज पडणार नाही खाली कशाला पाणी चालू करायचं आता आपण त्यांची चूल बघूया त्याच्यावर आपल्याला खूप काही गोष्टी आपल्याला असंच भेटलं मिळणार आहे काय पडलं एवढं हे करत नाही पण मला आपल्याला बघितलं कुठले की आणि ह्यांनी महत्वाचं ह्या काकांनी इथं काही नसताना इथं 5 म्हणजे घागरे आणून इथं त्या शंकराचे केलेले
बघा त्याची केलेली सेवा ही त्यांना अतिशय म्हणजे आपण बघत आहोत की काकाने किती हिरीरीनं ते आपल्याला दाखवत आहेत. त्यांना एक आशा आहे की हा बाबा एक कोणतरी शास्त्राचा व्यक्ती इथं भाविक करून आलाय, त्याच्याकडून त्यांचं जे काही आज त्यांनी मला सांगितलं की तुम्ही इथं तुमच्या परीनं आम्हाला पाण्याच्या सोर्सेससाठी मदत करावी, तर आपण नक्कीच त्यांना मदत थांबा इकडं आमचा इकडं नाही दाखवत आहात. तर ह्याचं नक्कीच आपल्याला मॅडम याची गरज आहे, या जनतेची गरज आहे. फिरवा ते जरा हे बघा तुम्ही बघत आहात यासाठी इथं जे कोण लोक आहेत हे अतिशय निमुळत्या ह्याच्यातून येतात. अगदी लहान बाळ आहे ते तिथेच जरा हे बघा ते अतिशय लहान बाळ बाप बिचारा ते उन्हात तानात अतिशय बरेपर्यंत त्याच्या मम्मी पप्पांच्या बरोबर तग धरून आलेला आहे. इथं सगळ्या प्रकारची व्यवस्था आणि इथं सगळ्या प्रकारच्या सोयी सुविधा करण्याची गरज आहे. तर प्रशासनानं इकडे लक्ष घालणं अतिशय गरजेचं आहे. त्यासाठी माफी मागतो कारण आम्हाला काका ते खाली तिथं ब्लॉक तयार करण्यासाठी ते थोडीशी पाणी काढला आणि बघताना आपण थोडंसं त्यांना हे करून चाललेलं आहे. व्हिडिओ चालू आहे. कुठलं चॅनल आहे कुठं करा मॅडम व्हिडिओ चॅनल आहे बी चॅनल सह्याद्रीवर सोडायचं आहे. हे मला सगळ्यात महत्त्वाचं सांगायचं आहे की इथं शासनानं खूप चांगल्या पद्धतीनं अतिशय मी सांगेल की 100 रुपये तर तुम्ही जरी इथं जरी वापरला तरी खूप मोठी मदत. इथं बघा इथं गुहा बघा, हे बघा इथं विहीर आहे इकडे, हे बघा इथं खाली विहीर आहे दिसते ना त्याच्यातनं, ही खाली विहीर आहे आणि त्याच्यावर असलेला हा डोंगर आणि ह्यांनी केलेले हे कष्ट हे खरंच मी आज ग्वाही देऊन सांगतो. हे बघा हे पाची पांडवांनी केलेली ही विहीर आहे आणि मला आज काय सुचलं आणि मला हे ब्लॉग करावा असा वाटला तर आज ह्या काकांचा हे जे काही कष्ट आहे आणि हे जे काही तळमळ आमचं काय नाही आणि ह्यांच्याबरोबर असलेले सोबती हे आपल्या आम्ही सगळ्यांचं कष्ट आहे. ह्याचं पूर्ण जनतेनं पण इकडे लक्ष घालणं गरजेचं आहे आणि या जनतेकडनं पण आपण प्रयत्न करणारच आहोत. चला खाली झालं अरे चालू खूप छान वातावरण आणि एवढं करण्यासाठी केलेले कष्ट काही तिथं नव्हतं आणि ह्या अक्षर आता येताना सुद्धा इकडे काही भाविक बोलत होते ते अक्षरशः मोठे मोठे दगड इथं होते. त्या दगडातनं एवढा फायदा ह्या स्वखर्चातनं केलेल्या आहेत त्या लोकांनी. तुम्ही बघत आहात हे जे काही इथे ग्रामस्थ आहेत ग्रामस्थांनी स्वतःच्या पैसे गोळा करून हे अशा प्रकारे मंदिर बनवलेलं आहे मॅडम नंदी दाखवा. नंदी आता बघा आपण नंदीच्या दिशेने चाललेलो आहोत. पुन्हा एकदा हा नंदीचं दर्शन किती सुंदर. हे जे काय आपण दगड असतात डांबरीकरणासाठी जे दगड भाऊजी थांबा आलो त्यातून यांनी हा नंदी केलेला आहे. बघा हा नंदी यांनी कसा निर्माण केला आहे छोटे छोटे असे दगड आहेत त्यातून यांनी हा नंदी केलेला आहे. काका आता आपल्याला नंदीच्या निर्मिती कशी करण्यात आली ऐकू येणार ना त्यांना ते ऐकू येणार केलेलं आहे. आम्ही कुणी काही मानवानं कुठे केलेलं नाही आणि मानव जन्माला यायच्या अगोदर
उभं केलेलं अतिशय हे भाविक लोक यांच्याशी आज माझी भेट झाली आणि असे लोक हे खरोखर खूप कमी बघायला मिळतात की जे स्वतःच्या भाविकतेच्या रूपानं आणि स्वतः एक काहीतरी परमेश्वराची भक्ती एवढाच एक त्यांचा जो काय म्हणतो ती भक्ती एवढी त्यांची जो स्वार्थ भक्ती हाच स्वार्थ ठेवून त्यांनी खूप सुंदर मंदिर इथं स्थापन केलेलं आहे आणि ह्या अशा ह्या शंकराचे जे भक्त आणि अशा आपले सगळे वरिष्ठ नागरिक वरिष्ठ आपले भक्त सगळे ज्येष्ठ नागरिक आहेत आणि यांच्या सगळ्यांच्या ह्या प्रयत्नातून हे मंदिर उभं राहिलेलं आहे आणि याला शासकीय कुठेतरी प्रयत्नांची गरज अतिशय गरजेची आहे. आपण हे एक छोटंसं ट्रस्ट आता हे आजोबा बघा सगळ्यात ज्येष्ठ नागरिक आहेत असू आहेत तिथं हे ह्या लोकांच्या तोंडूनच आपण इथलं सगळी जी काही सद्यस्थिती आहे ते आपण बघतो. वर्षी दादा सेवा केली कशी केली आणि कशी वाढली झालं आणि आम्ही कसं उभा केलं कसं केलं ते सगळं सांगायचं सत्य ते सांगायचं आपण हे सगळं वर सांगायचं. 25 वर्ष झालं सेवा करतो आणि सुरुवातीला आम्ही अशी सुरुवात केली की मी हा ब्लॉग यासाठीच देत असते की जी काही दुर्लक्षिलेली ठिकाणं आहेत ती शासनाच्या कुठेतरी पॉईंटला यावीत आणि त्यातून कुठेतरी त्या जे काही मंदिर आहे ते वर्षानुवर्ष चाललेलं आहे. आज आपण उद्या असो नसो लेकिन पुढच्या जे काही पिढ्यानपिढ्या इथं लोक आणि भाविक येत राहणार आहेत त्यांच्यासाठी सोयी सुविधा थोड्या जरी मिळाल्या अगदी मी खरंच सांगते की महालक्ष्मी मंदिराला पासून जसं कनेरी मठाला जसं जातात लोक इथं बांधकाम देण्यात आलेलं आहे त्यामुळे आणि एक
बघण्यासारखं आहे. आता आपण जे महालक्ष्मी मंदिरामध्ये किंवा इकडं बघतोय, इकडे सगळीकडे सोयी सुविधा आहेत. त्यामुळं ती ठिकाणं जनतेच्या प्रकर्षाला आलेत किंवा पब्लिकच्या किंवा जे काय आपलं टुरिझम आहे त्या टुरिझमच्या दृष्टीने खूप महत्त्वाचं ठिकाण आहे आणि इकडे शासनाने नक्कीच लक्ष घालावं आणि इथला विकास करण्याचा प्रयत्न करावा. आत्ताच आपल्याला लडके साहेब सुद्धा भेटलेले, ते सुद्धा इथून आपल्याला त्यांच्याकडे पण मदत मिळेल आणि असं करू. आम्ही 50 वर्षाला हे आमचे भाऊ थोरले बघा ह्यांचे अतिशय माझ्यावरती घातलेला आहे. 1 रुपयाचं नाही, आता मुठकडा फुटाचा एवढा मोठा आणि ज्यावेळी समोर होता नाही म्हणलं मी जेवण करणार नाही, मी ऑपरेशन करणार नाही. का माझ्यावर जेवण कोण घालणार? बघा, हे 4 वाजता मी बघायला लागलोय, डॉक्टर विचारायला लागलेत अरे रंगराव लोखंडे कुठं आहे? रंगराव लोखंडे चालत माझ्यावाला. का दादा असं काय केलंस? ऑपरेशन तुझं आहे? नाही रे बाबा म्हणला मी मेलो तर चालेल, तर माझी प्रार्थना मी बंद करणार नाही. आता खडा मी किंमत तुम्हाला एवढा आहे सोमवारची वाट आम्ही मात्र जमायचं असून एवढं मोठं काम आम्ही करतोय. बघा तुम्ही जे आपण म्हणतोय की कुठल्या समाजाच्या हे मंडळ आमचं आणि ते डोळं आहेत ते बघा 1 नंबरचा तो माणूस ज्याला जेवण सुरुवात केली ही माणसं एवढी लोक सगळी करणार आहेत बघा. हे बघा मला फक्त एवढंच आहे की मी माझ्या प्रयत्नांना महादेव शंभूची हे असणारच आहेत आशीर्वाद. आज मला सकाळी उठल्या मला का कुणाच काल पण मी ऑफिसमध्ये एकाला सातेरीचा ॲड्रेस विचारला, तर ॲड्रेस विचारला असताना मला म्हटलं लय गर्दी असणार आहे, का आज दर्शन मिळू शकत नाही. म्हटलं जे काय होईल ते होईल. जे 2 व्हीलर घेतली महालक्ष्मी मंदिरापासून ते इथं मी आले तर मला असं वाटतं की कुठेतरी माझं एक म्हणजे फुलाची पाकळी इथं मला माझी हे काय म्हणते सेवा करायला मला मिळावी आणि मी जो काय असतो मला शब्द दिला पाण्याच्या स्वरूपात कुठलंही काही पॉईंट असू देत त्याच्यामध्ये तर मी तुम्हाला पूर्ण मदत करेन आणि पुढचा जो इथं विकास नक्कीच विकास घडण्यासाठी तर खूप गरजेचं आहे. खाली जर तुम्ही बघितलं तर पूर्ण जत्रेचं असं स्वरूप आहे आणि इथं 4 पैसे लोकांना मिळत आहे आणि खूप गर्दी तर इतकी तुफान गर्दी इथं. आपण जे भारताचं जे जगातलं जे कैलास मानसरोवर आहे हे कोल्हापूरचं कैलास मानसरोवर सातेरी महादेवाचं मंदिर कुठंतरी शासनानं हे प्रकर्षणात आणणं गरजेचं आहे. तर बघा फक्त जर म्हणजे जी काडीपेटी जी असते ती पेटत नसेल तर ते बीडशेत हे जवळजवळ किती किलोमीटर अंतरावर आहे? 7 ते 8 किलोमीटर अंतरावर आहे फक्त काडीपेटी घेण्यासाठी. हे डोंगरावर आहे, इथं कुठलंही काहीही सोर्स नाही. मला वाटतं सगळं खालच्या जमिनीपासून याची उंची मला पन्हाळ्यापेक्षाही उंच आहे. म्हणजे बघा की आणि इकडं लक्ष घालणं मी स्वतः तर इकडं हे करेनच, पण मी स्वतः त्यात मला हे सांगायचं आहे की शासनाचेही इथं प्रयत्न होणे गरजेचे आहेत. आता आपण पुढची काय संदेश आणि जेवण झाडभर चुलीवर असते आणि लाकडावर असते. आता काय सांगितलं बघा त्यांनी, आता इथं जे काही जेवण आहे आणि ते सगळे तरी त्यांची मुलाखत घ्या. बघा तुम्ही म्हणजे हे आश्चर्यच आहे. कोल्हापूरमधलं एक 8वं आश्चर्य हे सातेरी देवाचं मंदिर. तुम्ही आता एक चूल बघणार आहात तर त्याच्यासाठी पाणी हे कुठनं आणलं जाते? पन्हाळ्यापेक्षाही जास्त उंचीच्या ह्याच्यावर हे स्थान आहे. तर आता आपण पुढचं जे काही कामं दाखवत आहे ते चूल दाखवणार आहे, ते चूल बघूया. आमच्या मंडळाला थोडंसं काही करा. जेम्स आले सहकार्य करा. असं आपली काही मदत झाली तर ती लई मोठी होणार आहे. त्यामुळं हे बघा तुम्ही आता आपण बघतोय हे सातेरी मंदिराच्या बरोबर खाली इथे एक दोन्ही स्वरूपात इथे एक ह्याला काय म्हणायचं ह्याला चूल म्हटलं जातं. ही चूल बघा तुम्ही, इथं लाकडावर जेवण केलं जातंय आणि दर सोमवारी इथं जे काही भाविक येतात त्यांना महाप्रसाद दिला जातोय. तुम्ही
मी जिथं उभारलेले आहे तिथून जर मी खाली बघितलं तर जवळजवळ गाड्या सुद्धा मला मुंगीसारख्या जाताना दिसत आहेत. एवढ्या उंचीवर असणारं हे ठिकाण हे बघा, एवढा प्रसाद म्हणजे जवळजवळ खरंच पहिला उघडते असे 7-8 पातेलं इथं ह्या पातेल्यावर इथं असा महाप्रसाद तयार केला जातोय. आणि तुम्ही जे खरंच सांगते की ह्या भाविक प्रत्येकाच्याकडनं जर असेल किंवा ह्या भाविकांचा असणारं एक नंबर. आणि त्यांच्याकडे आता 35 वर्षी जेवण करून घालणारे 1 2 3 4 5 6 7 8 बघा आमचा भाऊ ते आमच्या दोन भाऊ माझ्या पडतात आणि ज्याने तरी काही विचारच करायला नाही. काकांनी तर अतिशय म्हणजे यांचं जीवन इथं व्यतीत केल्याप्रमाणे ह्या सगळ्यांनी जे इथं जीवन इथं घालवणारे 1 2 3 4 एवढी जायचं नाही. एक आता ही होय बघा जे मंडळ म्हणायचं आणि या मंडळाच्या नावानं कोंबड्या लागल्या मला एक काय सांगायचं आहे की याचं श्रेयाचा जो श्रेयवाद आहे हे दुसरेच घेत आहेत, दुसरेच लोक घेत आहेत. तर मी आता हे जे कोणी प्रेझेंट लोक आहेत तिथं जे आपल्याला दिसत आहेत तर ह्यांनाच हे श्रेय गेलं पाहिजे आणि ते जाणार. कारण शेवटी सत्यमेव जयते, सत्य जे पहिला काही वेळ असत्यमेव जयते म्हटलेलं नाही, सत्यमेव जयते म्हटलेलं आहे आणि ते सत्याचाच विजय होणार. आणि माझ्याकडून तर प्रयत्न राहीलच. आणि मी मला एक असं वाटलं म्हणून 551 रुपयाची मी तर देणगीच्या सत्ता पावती करून माझी सुरुवात करते सेवेची इथून. आणि जोपर्यंत हा माझा प्राण आहे ह्याच्यामध्ये तोपर्यंत मी माझ्या एक भूवैज्ञानिक म्हणून मी स्वतः इथं पाण्याचे सोर्सेस आणि बाकीचं जेवढं माझं ज्ञान आहे त्याच्यातनं मी इथं कशा विकास होईल आणि मदत होईल इथं हे करूया आणि मी ते करेन नक्की. कानानं ऐकून येत नाही तर जेवण शिकलेलं कळतंय. हे बघा ह्या माणसाला कानानं ऐकू येत नाही. काका जे आहेत त्या काकांना म्हणजे हे काका खरंच भारी आहे की ह्यांना म्हणजे मी खरंच सांगतो की ह्या लोकांच्याकडे बघितल्यानंतर मला आज म्हणजे कोल्हापुरात श्रेय कोणी घेत नाहीये. कुणालाही कुठल्याचा मोठेपणा नाही, कुणाला कुठलं मिळलंय काहीतरी करतो असं काही याच्यामध्ये भाव नाही. पण फक्त त्या शंकराची जी काही भक्ती आहे आणि त्या भक्तीसाठी ह्या लोकांच्याकडनं त्या भक्तीच्या मी खरंच माझं नशीब म्हणतोय की आज मी महाशिवरात्रीला कधीच बघितलेलं नव्हते. स्थानापर्यंत मला आज महादेवाचेच ते हळे असणारे सारखं जसं म्हणतो आपण तू इथे येऊन जा. हे बघा ह्यामध्ये सध्या जे राबत आहे ते शंभू महादेव चॅरिटेबल ट्रस्ट आमशी करवीरमध्ये असणारे छोटंसं गाव आणि या छोट्या गावातली ही साक्षात हे की नाही सगळे ही पलटण जी आहे ही शंभू महादेवाची पलटण. आणि ह्यांच्यामध्ये तुम्ही खरंच सांगते का आपल्या सगळ्यांना हे महत्वाचं आहे यातलं तुम्ही प्रत्येकाचा असणारा हा भाव आणि यांच्यावर सगळं म्हणजे कुणालाच असं नाही की माझं मोठेपण आणि अतिशय हे सगळे शेतकरी इथं काम करणार यांची सगळी शेतात राबून येणार आणि त्याच्यानंतर इथं सेवा करणार आणि इथं कुठेतरी याला बोलायला देत नाही. सगळ्यात महत्वाचं इथं जर कमी पडलं हे खूप महत्वाचं वाक्य इथं काका बोलले की इथं जर काय धान्य कमी पडलं तर स्वतःच्या शेतातलं धान्य ते आणून तिने घालतात त्याच्यात शिजवतात आणि ही चूल कधीही बंद पडत नाही आणि पडणार नाही. याच्या मागे असणारा ह्यांचा जो काही म्हणजे काय शब्दच नाहीत मला अक्षरशः. म्हणजे तो जर म्हणजे ह्यांच्या पाठीमागे जर कोण म्हणजे दुसरा श्रेयवाद कोण नाही तर प्रत्येक काटा टोपलं फोडते आणि स्टेट बँक ऑफ इंडिया असतात एवढं आपल्याला एकच आहे स्टेट बँक ऑफ इंडिया मधलं आपले एक सहकारी म्हणजे जे की माझं पासवर्ड वगैरे बंद पडलं तर हे करणारे एक व्यक्ती आपली ओळखीचे एक काका भेटलेले दादा भेटलेले आहेत. तर म्हणजे आज आपण इथं जे काही बघितलं तर ह्याच्या माध्यमातून शासनाचे इथं प्रयत्न होणं अतिशय गरजेचे आहे. आणि मी इथून पुढं बरं झालं म्हणजे जवळच्या खालच्या गाड्या घ्या बारीक ठीक आहे दादा तिकडे जा रानातली सगळी इथं रानातली सगळी झाडं ह्या रानातली झाडं ह्या रानातल्या झाडातलं तिथं ती चूल पेटते. खरंच हा भाव आणि हा आमशीचं हे खरंच आज मी धन्य
असे व्यक्ती आणि 90 वय वर्ष 90 वय वर्ष 80 वय वर्ष 70 हे सगळं मंडळ इथं राबत आहे. खूप सुंदर आणि मी नक्की ग्वाही देतो की माझ्याकडनं सर्व प्रयत्न मी करेन शेवटचा माझा प्राण आहे. भजन बघणार आहोत. भजन बघा, असणारी रचना बघा. एवढ्या छोट्या नियोजन पद्धतीने तिथं प्रसाद तयार केला जातो. या लोकांचे सांगू शकत नाही शब्द नाही. त्याच्यामध्ये आपल्याला एका दादांची खूप मदत होत जेवढे मंडळ भेटलं त्यांच्याकडे या शेतातलं ह्यांच्याकडनं आणलेलं हे पीक हे त्यांनी प्रसादासाठी वाटतं. आजोबा बघा देव आहे आणि देव जर कुणामध्ये असेल तर हा ह्या माणसांच्या मनामध्ये देव आहे. साक्षात देवच आहेत. ह्या देवरूपी ही सगळी लोक यांच्या असणारी श्रद्धा आणि यांची असणारी भक्ती हरवून गेली. तरुण पोरं तेवढी बघा हे पुढे की हे बघा आता ते काका त्यांना थांब म्हटले कारण त्यांना सेवेची ओढ लागलेली आहे. ते सेवेत इतके मग्न आहेत की त्यांना कधी एकदा म्हणजे सेवा करतोय आणि असा हे इतकं स्वरूप इतकं छान आहे. खूप सुंदर वातावरण आणि एवढं ह्याच्यामध्ये हे बांधकाम एवढं हॉल करून तिथे यांच्या शेतातली पिकं असू देत त्यांनी केलेली ही रचना ही सगळी ह्यांच्या स्वतःच्या खर्चातली कुठेतरी स्वतःची जी भावुकता आहे स्वतः भाविक जे लोक आहेत ह्यांच्यातनं केलेले प्रयत्न आहेत आणि शासनाचे ह्याच्याकडं हे दुर्लक्षिलेलं जे स्थान आहे हे नक्कीच मला असं वाटतंय की हे जे दुर्लक्षिलेलं स्थान आहे ह्याच्याकडनं प्रबळतेनं 100 रुपयातले 5 पैसे म्हटले मी 25 पैसे तुम्ही जर ह्या देवस्थानाला खर्च केले तर कोल्हापूरमध्ये जशी लोक ज्योतिबा पन्हाळ्याला जातात तसंच सातेरी पण एक इतकं म्हणजे कोल्हापूरचं कैलास मानसरोवर हे इथं इतकं दुर्लक्षिलं गेलेलं आहे आणि इथं नक्कीच इथं विकास व्हायला पाहिजे ही कुठेतरी तळमळीची भावना आणि ह्याच्यामध्ये ह्या लोकांना असणारं शासकीय सहकार्य लाभणं अतिशय गरजेचं आहे. थँक्यू. तुमची थोडीशी नावं सांगा थोडीशी 1 मिनिट. आपण थोडासा एक ओझरता प्रवास जो आहे तो करून घेऊया. ह्या मंडळातले काका तुमचं नाव सांगायचं. हां तुम्ही सांगा. हां म्हणजे असे हे लोक जे आहेत हे एकदम म्हणजे तुम्ही बघताय की शेतकरी लोक आहेत ही सगळीजण आणि म्हणजे तो हां त्यांचं पण हे बघा हे काकांना काहीतरी बोलायचं आहे सांगा. माझं नाव म्हणजे बाळू सिद्धू नलवडे. हे बघा हे बाळू सिद्धू नलवडे किंवा तुमची नावं का मी विचारते कारण की नाही कुठेतरी लोक ह्या तुमची जी इथं सरपंच कोण आहेत गावचे तर त्यांच्या माध्यमातून आता आपण इथून पुढे प्रयत्न करूया कारण आम्हाला वाटतं आमशीमध्ये झरे सुद्धा आहेत. कारण मी काल एक करत होते माहिती तर त्याच्यामध्ये आमशी गाव खूप वेळा आलं आणि मला वाटतं तुमच्या इथं झरं जे पाण्याचं आहेत ना ते आमच्याकडे आहे मग ते काल आलेलं गावाचं नाव. महाराज बघा इथं आपलं एक आता आपण दर्शनाला आलेलो आहोत. एक मिनिट आता बघा इथं आपले गुरु महाराजांचं आपल्याला दर्शन मिळतंय. गुरु महाराजांचं इथं आगमन झालेलं आहे
आणि हे गुरु महाराज इथं आज महाशिवरात्रीनिमित्त त्यांचे आपल्याला आशीर्वाद तर लाभणारच आहेत आणि त्यांचं जस्ट आगमन सुद्धा झालेलं आहे आता. पंचायत समितीचे माजी सभापती राजेंद्र सूर्यवंशी वगैरे अशी लोक सुद्धा इथं आहेत. तर मला असं म्हणायचं की पंचायत समितीच्या माध्यमातून सुद्धा इथं प्रयत्न झाले पाहिजेत आणि इथल्या लोकांनी तिथं जरासं जास्त अजून जसं म्हणतोय की भार जसा असतोय तो जरा अजून जोर लावून इथं हे दुर्लक्षलेलं स्थान कुठंतरी शासनाच्या पॉईंट ऑफ व्ह्यूमध्ये आणून त्याच्यातनं आपण प्रयत्न करण्याचं गरजेचं आहे. आणि शासनाकडनं पण झाले पाहिजेत आणि या जनतेकडून सुद्धा त्याची मागणी प्रकर्षानं होत आहे वेळोवेळी. असं काय तुम्ही बघू शकताय की हा हॉल सुद्धा बांधण्यासाठी यांना किती प्रयत्न करावे लागले असतील. सिमेंट त्याच्यानंतर त्या विटा खालून आणणं आणि त्याच्यानंतर एवढा प्रशस्त हॉल यांनी यांच्या स्वखर्चातून उभा केलेला आहे. जो काही शंभू महादेव ट्रस्ट आहे त्या ट्रस्टच्या माध्यमातून यांनी हे उभा केलेलं आहे. याच्यामध्ये कुठलंही शासकीय अनुदान यांना मिळालेलं नाही किंवा शासकीय मदत मिळालेली नाही. तर मी म्हणेल की जिल्हा परिषदेचे जे अध्यक्ष आहेत कुंडलिक पाटील त्यांच्या कुठेतरी प्रयत्नातनं एवढं हे हॉल इथं होऊ शकलेलं आहे. आता त्याच्या पुढचे जे प्रयत्न हे जिल्हा परिषद आणि शासकीय प्रयत्न होणं गरजेचं आहे. आता परत बंद करून केली पण सगळ्या बांधण्याचा कोणावर त्या दिवशी 500 पायरी बांधली सगळ्यात महत्वाचं आहे. ह्या ज्या काही पायऱ्या कुठल्या पायऱ्या आता जे इथं जे यायला सातेरी महादेवाच्या मंदिराकडे येण्यासाठी ज्या पायऱ्या बांधलेल्या आहेत त्या ह्या सगळ्यांनी यांच्या लोकवर्गणीतून बांधलेल्या आहेत. कुठल्याही शासकीय प्रयत्नातून त्या बांधण्यात आलेल्या नाही आहेत. तर इथं नक्कीच मला असं सांगायचं लक्ष देण्याची गरज आहे. फोटो काढा काढतो ना ते घ्या की नाही आम्ही स्टेटचा आहे. त्याच्यावर फोकस आणायचा आणि शासकीय प्रयत्न जास्तीत गव्हर्नमेंट ऑफिसर असल्यामुळे असं झालं मी स्वतः मिळेल कोल्हापूरचे आहे ना त्यामुळे जास्त त्याच्यामध्ये आहे. मी स्वतः भूवैज्ञानिक जिओलॉजिस्ट. मॅडम घ्यायचे आपण जरा हे प्रसिद्ध दाखवूया. त्यांनी एक आपल्याला आशीर्वाद आणि आज ह्यांनी आपल्याला दाखवलेला विश्वास हा नक्कीच कुठंतरी महादेव शंभू माझ्याकडून कार्य करून घेईल याची ग्वाही मी आज देते. थँक्यू सो मच. माझा नंबर महादेव भक्त मंडळाकडून एक ट्रस्ट झालेला आहे 25-30 वर्षापूर्वी. आणि इथं 50 वर्षापूर्वी तशी बघितलं तर फार भक्तांची संख्या कमी होती. अगदी 4-2 माणसं गावातनं यायचे, एखादा माणूस दर्शन घ्यायचा आणि जायचा. परंतु इथं कधीही कुणी मुक्काम केलेला नाही. आणि हे पांडवकालीन मंदिर आहे. पांडवांनी या ठिकाणी शंकर पार्वतीची मूर्ती, शंकराची पिंड वगैरे स्थापन केलेलं आहे. आणि 50 वर्षापूर्वी फार लक्ष कमी होतं. आम्ही जरा राजकारणामध्ये आल्यानंतर 92 साली जिल्हा परिषद, पंचायत समिती, 94ला साखर कारखाना असं सगळं करत अध्यक्ष या ठिकाणी पहिल्यांदा 97ला मी ZP मेंबर झालो त्यावेळेला तो समोरचा हॉल एक बांधून दिला. कारण का लोकांना इथं काहीच बसायला उपयोग. आपला जरासा परिचय सांगा आणि आपण केलेलं कार्य थोडक्यामध्ये. मी पुंडलिकरावजी पाटील
मुक्काम पोस्ट आमशी तालुका करवीर जिल्हा कोल्हापूर. हा, म्हणजे हे स्वतः आमशीमध्ये साहेब राहतात आणि ह्यांच्या प्रयत्नातून हा जो हॉल झालेला आहे, मगाशी जे काका एक सांगत होते आपल्याला की पुंडलिक रावजी पाटील जे काही तुम्हीच सांगितलं काकांनी, तर यांच्या प्रयत्नातनं हा हॉल इथंपर्यंत झाला. पण पुढचे जे काही प्रयत्न कमी पडले असावेत समजा, किंवा जे काही राजकीय आपण हे म्हणतोय तसा प्रयत्न कमी पडले नाही. हे देवस्थान कुठेही नव्हतं. ते मी क वर्गामध्ये पहिल्यांदा आलो. हा, हे महत्वाचं आहे. ह्यांनी जे सांगतात की वर्गामध्ये ह्यांचे प्रयत्न कुठेतरी चालूच आहेत, पण इथं जो विकास होण्याचे राजकीय जो आपण म्हणतोय की मानसिकता, हे इतकं महत्वाचं ठिकाण आहे. हे मी आता ज्यावेळी इथं आले त्यावेळी किती म्हणजे उंच डोंगरावर असणारे ठिकाण आणि इथं आल्यानंतर वाटणारं समाधान आणि इथल्या हे आमशीच्या लोकांनी केलं असं मला वाटलंच नाही. कारण मी म्हटलं इथं ट्रस्ट आहे म्हणजे इथं कुठेतरी शासनाकडून इथून अनुदान केलं जातंय किंवा इथं काहीतरी हे केलं जाणार, तर तशी काहीच इथं मॅडम शासनाकडून म्हणजे काय झालं, झेडपीच्या फंडातून आम्ही तो समोरचा हॉल बांधून दिला. आमदार साहेबांनी म्हणजे चंद्रबाबू नाईकने तिकडला पलीकडचा हॉल बांधला. हा, म्हणजे त्यांनी सुद्धा प्रयत्न केले आणि त्यांनी पेविंग ब्लॉक वगैरे वरचं काम सगळं त्यांनीच केले. नरके साहेबांनी याच्यामध्ये खरोखर लक्ष घालून आता येताना आम्हाला साहेब भेटले, तर साहेब अजून याच्यामध्ये लक्ष घालतील ह्याच्यावर खरोखर विश्वास आहे. कारण कसं आहे की इथं आल्यानंतर जाणवतंय की तुम्ही बघताय इथं त्या आणलेल्या शेतातला असू दे किंवा काही गोष्टी असू देत, या इथंपर्यंत आणायला जवळजवळ बीडशेतला जायला लागतंय. म्हणजे जवळजवळ 8 किलोमीटर खाली, म्हणजे ही डोंगरावर ठिकाण आहे. मग हे किती दुर्लक्षित आहे. आणि अजून ह्याच्यामध्ये सरकारचे पण प्रयत्न इथं होणं गरजेचे आहे की काही गोष्टी या जे दुर्लक्षलेली गोष्टी आहेत त्या कुठेतरी प्रयत्न जनतेच्या प्रकाश झोतात आणून त्याच्यावर विकास केला गेला पाहिजे. कारण पुढच्या पिढ्या ज्या आहेत, ज्या येणाऱ्या पिढ्या आहेत, त्यांना हे कुठेतरी श्रद्धास्थान बघायला मिळावं, त्यांना कुठेतरी ह्या श्रद्धास्थानाची माहिती व्हावी आणि याचा पूर्ण विकास व्हावा, ह्याच्या दृष्टिकोनातनं आज आपण हे व्हीब्लॉग करत आहोत. आणि नक्कीच आपल्या प्रयत्नांना, आणि मी तर प्रयत्न करेनच, आणि मला जर काही ह्याच्यामध्ये मदत लागेल कुठल्या माहितीची किंवा काही जरी लागलं तर हे पूर्ण मंडळ आता माझ्या पाठीशी राहणार आहे आणि त्यासाठी आपण प्रयत्न करू. आणि मेन म्हणजे हे पाटील साहेब जे आहेत